एकदा काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. आम्हाला घेऊन जाशील का रे? हो रे बाळा. काशी म्हणजे शेजारचं गाव नाही जे तुम्हाला घेऊन जायला. आणि तसंही तुमचं वय झालं आहे, तुम्हाला एवढा प्रवास झेपणार नाही. त्यापेक्षा मीच काशीला जाऊन येतो. काशीला गेलो की माझा उद्धार होईल. जगातील सर्वात पवित्र तीर्थ म्हणजे काशी. अशा तऱ्हेने पुंडलिक काठी टेकत टेकत काशीच्या प्रवासाला निघाला. मोक्षप्राप्ती मिळावी ही एकमेव इच्छा मनात बाळगून होता तो. भक्तीपेक्षा अहंकारच अधिक होता त्याच्यात. चालत चालत तो कुक्कुट ऋषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. अरे, आश्रम दिसतो आहे. येथे मार्ग विचारतो. महाराज, काशीला जाण्याचा रस्ता कोणता? वत्सा, मी कधीच काशीला गेलो नाही, त्यामुळे मला मार्ग माहीत नाही. काय, तुम्ही ऋषी म्हणवता आणि काशीला गेला नाहीत? मग कसले ऋषी? अहंकार माणसाला ज्ञानापासून दूर नेतो, हेच खरे. तुम्ही कोण? मी गंगा. मी यमुना. आणि मी सरस्वती. तुम्ही येथे? कुकुट ऋषी तर काशीला गेलेच नाहीत. पवित्रता तीर्थयात्रेत नसते. ती असते निर्मळ मनात. आणि आईवडिलांच्या सेवेत. कुक्कुट ऋषींनी आयुष्यभर मातृपितृसेवा केली, म्हणून आम्ही त्यांच्या आश्रमात येतो. मी किती मोठी चूक केली. माझ्या आई वडिलांना सोडून मी मोक्ष शोधत निघालो. पुंडलिकाला आपली चूक उमजली आणि म्हणून काशीला न जाता तो पुन्हा आपल्या घरी परतला. आई, बाबा, मला माफ करा. बाळा, आम्हाला तुझ्यावर राग नाही. चूक समजली हेच मोठं आहे. आजपासून माझे आयुष्य तुमच्या सेवेसाठी. पुंडलिका. प्रभू, तुमचे स्वागत आहे, पण सध्या मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे. प्रभू, कृपा करून या विठेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होईपर्यंत थोडी प्रतीक्षा करा. पुंडलिका, तू मला भक्तीचा खरा अर्थ शिकविलास. आई वडिलांची सेवा हीच सर्वोच्च पूजा आहे. आजपासून मी या विटेवर उभा राहीन. जो भक्त प्रेमाने माझे दर्शन घेईल त्याला माझा आशीर्वाद लाभेल. विठ्ठला, माझे जीवन धन्य झाले. भक्त पुंडलिकाने जगाला शिकवले, तीर्थयात्रेपेक्षा आईवडिलांची सेवा श्रेष्ठ. भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम. देवाला भव्य पूजा नको, तर शुद्ध मन हवे. याच भक्तीमुळे पंढरपूरचा विठ्ठल आजही विटेवर उभा राहून आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ